मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा परत एकदा मोर्चा मुंबईकडे जाणार आहे आणि आज पंढरपूर येथील जे रिक्षा चालक आहेत त्यांनी जय्यत तयारी केलेली आहे। ते पोचणार आहेत तिथं रिक्षा घेऊन। काय सांगाल? कोर्टाने तर आत्ता सांगितलं आहे की आझाद मैदानामध्ये येऊ नका। काय नक्की तुमची भावना काय? त्यांनी मागच्या 2 वर्षाखाली सुद्धा हेच सांगितलं होतं आणि 100 वर्षाखाली सुद्धा हेच सांगितलं होतं। शिवाजी महाराजाच्या काळापासून 18 पगडला हे नुसतं सरकार बोलवायचं काम करते। हां, आणि काय आम्ही 28ला इथून जाणार आहे पुण्याला पहिला मुक्काम आणि मुंबईला आझाद मैदानावर जरांगे पाटलाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण रिक्षावाले निघाले आहेत। सो खर्चानं आम्ही निघालो आहे। जनसेवा हे शिवाजी महाराजांनी मंत्र दिलेला आहे तोच आम्ही पाळणार आहे। किती रिक्षा आहेत? आमच्या पंढरपुरातून तयारी असते? आमच्या पंढरपुरातून 100 रिक्षांचं आमचं नियोजन आहे। 100 रिक्षा आणि 100मध्ये प्रत्येक रिक्षामध्ये 4 लोक म्हणजे ड्रायव्हर धरून 4 लोक असं आमचं नियोजन आहे। 400 लोकांचं नियोजन रिक्षा चालकांचं आहे। तशा बाकी गाड्या भरपूर आहेत पंढरपुरातून। आमचं नियोजन 27 तारखेला जाणार आहे। आम्ही 27ला आम्ही जाणार आणि शिवनेरी गडावर पहिला मुक्काम आमचा 28 तारखेला असणार आहे आणि गेल्यानंतर 28ला डायरेक्ट आम्हाला आझाद मैदानाला परवानगी दिली नाही सरकारनं। हे सरकार मुद्दाम मराठ्यांना अडवण्याचा पहिल्यापासून प्रयत्न करतं आहे। त्यामुळं आम्ही नाही जाऊ दिलं तरी पण आम्ही कुठल्याही मार्गाने कसंही पोहोचू तिथं, पण आम्ही मुंबईमध्ये पोहोचू आणि गनिमी कावा करणार आणि सरकारला धडा शिकवणार। आणि त्या जरांगे पाटलां आमच्या जे दैवत आहे आता सध्या मराठा आरक्षणाचे जनक म्हणून जे आम्ही आता त्यांना संबोधतो आहे ते आमचे आदरणीय जरांगे दादा यांना जे फडणवीस साहेबांनी जी सोडलेली कुत्री आहेत, हे 10-12 कुत्री जे आहेत सदावर्ते हाके, यांना धडा शिकवायचा आहे आम्हाला। त्यामुळं आम्ही यावरून चाललेलो आहे। रस्त्यात खाय प्यायची काय सोय असणार आहे? आमचे स्वखर्चानं आम्ही घरातून चटणी भाकर आम्ही वाळल्या भाकरी घेऊन पण आम्ही तिथं अवश्य तिथं पोहोचणार आणि मुंबई जाम करणार। रिक्षा आहेत सगळ्या, प्रशासनाने पोलीस प्रशासनाने अडवल्या तर काय करणार? पोलीस प्रशासन आम्हाला अडवू शकत नाही। आम्ही आंदोलनाला चाललो आहे असं दाखवणार नाही। आम्ही मुंबई बघायला चाललो आहे, गणपती बघायला चाललो आहे असं करून आम्ही मुंबई पोहोचणार। आमचा गनिमी कावा असणार आहे, कसंही पोहोचू पण मुंबईमध्ये पोहोचू। हां, आणि जरी गाड्या आमच्या अडवल्या तरी आम्ही रस्त्यावर आडव्या गाड्या लावून टाकू आम्ही। हां, रस्ता जाम। शेवटचं अस्त्र म्हणून स्वतः आम्ही आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार आहे। आता गणपती आहेत, गणपती घरचे पण उद्या येत आहेत, सार्वजनिक गणपती आहेत, मग कसं मॅनेज करणार? आम्ही आमचे गणपती आम्ही संघ घेऊन जाणार। आम्हाला पाटलाने सांगितलं आहे गणपती संघ घेऊन या। जर त्या वारीन चंद्रभागेत करतो ह्या वारी समुद्रात करू। हां, आरबी समुद्रात करणार। मग त्याला काय गणपती बसवायला तर तुमची मोबा आहे का नाही? मग आम्ही गणपती घेऊन चाललो आहे तिकडं। हां, आरक्षण घेऊन येणार? आरक्षण घेऊन येणार। एकंदरीत हे रिक्षावाले जे आहेत ते स्वतः कष्ट करून त्यांचा संसाराचा गाडा चालवणारे आहेत आणि तरीही जे आदेश दिलेले आहेत त्याचं पालन करणार आहेत आणि काही जरी झालं तरी मुंबई गाठणार आहेत। गणपती उत्सवामध्ये खरं तर त्यांचा जो आहे व्यवसाय तो तेजीत असतो, मात्र त्याचा विचार न करता यंदाचा उत्सव ते मुंबईमध्येच साजरा करणार आहेत अशी त्यांची तयारी आहे आणि काही जरी झालं तरी आरक्षण घेऊन येणार असा त्यांचा ठाम निर्धार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।